नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील। आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं नाही, मोठे लोक पण इथे येऊन इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात। त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत, प्रियजन आहेत, त्यांना पण या चॅनलचा लाभ घेता येईल। आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये भाग 43। पहिलं वाक्य बघू। आपण पुण्याला जाण्यासाठी योग्य मार्गावर आहोत का? आपण पुण्याला जाण्यासाठी योग्य मार्गावर आहोत का? हा क्वेश्चन्स मार्क आहे, हो किंवा नाही प्रश्न आहे। यस नो क्वेश्चन्स म्हणजे हेल्पिंग वर्ब्सपासून सुरुवात होणार। आपण म्हणजे खूप जण म्हणून आर इथे यूज झालेला आहे आणि आपणसाठी वी आलेला आहे। बघा वाक्य बघा। आर वी ऑन द राईट रोड फॉर पुणे? आर वी ऑन द राईट रोड फॉर पुणे आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे। त्याच्यानंतर दुसरं वाक्य। कृपया तुम्ही मला नकाशावर दाखवू शकाल का? कृपया तुम्ही मला नकाशावर दाखवू शकाल का? वाक्य ना, कॅन यू शो मी ऑन द मॅप प्लीज? कॅन यू शो मी ऑन द मॅप प्लीज आणि क्वेश्चन्स मार्क। त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू। मी हा पत्ता शोधत आहे। मी हा पत्ता शोधत आहे। शोधत आहे म्हणजे चालू वर्तमान काळ येणार, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणून आय ॲम आलेला आहे। आय ॲम अँड लुकिंग आलेला आहे। लुकला आय एन जी लागलेला आहे। आय ॲम लुकिंग फॉर धिस ॲड्रेस। आय ॲम लुकिंग फॉर धिस ॲड्रेस। त्याच्यानंतर चौथं वाक्य। माफ करा, रेल्वे स्टेशनवर कसे जायचे हे तुम्ही मला सांगू शकाल का? माफ करा, रेल्वे स्टेशनवर कसे जायचे ते तुम्ही मला सांगू शकाल का? आणि क्वेश्चन्स मार्क। वाक्य आहे ना, एक्सक्यूज मी, कुड यू टेल मी शो टू गॉट टू द रेल्वे स्टेशन? एक्सक्यूज मी, कुड यू टेल मी हाऊ टू गॉट टू द रेल्वे स्टेशन्स आणि क्वेश्चन्स मार्क येणार। त्याच्यानंतर पाचवं सेंटेन्स बघूया। ते कोपऱ्यावर आहे। ते कोपऱ्यावर आहे। वाक्य ना, इट्स ऑन द कॉर्नर। इट्स ऑन द कॉर्नर। त्याच्यानंतर सहावं वाक्य। सरळ पुढे जा। सरळ पुढे जा। वाक्य ना, गो स्ट्रेट अहेड। गो स्ट्रेट अहेड। त्याच्यानंतर सातवं वाक्य। ते ब्लॉकच्या मध्यभागी आहे। ते ब्लॉकच्या मध्यभागी आहे। वाक्य ना, इट्स इन द मिडल ऑफ दी ब्लॉक। इट्स इन द मिडल ऑफ दी ब्लॉक। त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य। हा रस्ता घ्या। हा रस्ता घ्या। वाक्य ना, टेक दिस रोड। टेक दिस रोड म्हणजे हा रस्ता घ्या। त्याच्यानंतर नेक्स्ट नववं वाक्य। ते तुमच्या डावीकडे आहे। ते तुमच्या डावीकडे आहे। वाक्य ना, इट्स ऑन युअर लेफ्ट। इट्स ऑन युअर लेफ्ट। तसंच 10वं वाक्य आहे बघा। ते तुमच्या उजवीकडे आहे। ते तुमच्या उजवीकडे आहे। हे वाक्य कसं आहे ना, इट्स ऑन युअर राईट। इट्स ऑन युअर राईट। त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य। ते येथून सुमारे 200 मीटर अंतरावर आहे। ते येथून सुमारे 200 मीटर अंतरावर आहे। वाक्य ना, इट्स अबाउट 200 मीटर्स फ्रॉम हियर। इट्स अबाउट 200 मीटर्स फ्रॉम हियर म्हणजे इथून ते 200 मीटर अंतरावर आहे। त्याच्यानंतर 12वं वाक्य। उजवीकडील दुसरा रस्ता घ्या। उजवीकडील दुसरा रस्ता घ्या। वाक्य ना, टेक द सेकंड रोड ऑन दी राईट। टेक द सेकंड रोड ऑन दी राईट। त्याच्यानंतर 13वं वाक्य। मी यावेळी इतर काहीही स्वीकारत नाही। मी यावेळी इतर काहीही स्वीकारत नाही। वाक्य ना, आय एम नॉट एक्सेप्टिंग एनिथिंग एल्स ॲट दिस टाईम। आय एम नॉट एक्सेप्टिंग एनिथिंग एल्स ॲट दिस टाईम। त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य। मला पाहिजे आहे परंतु मी असमर्थ आहे।
मला पाहिजे आहे परंतु मी असमर्थ आहे. वाक्य आय वॉन्ट टू बट आय एम अनेबल टू. आय वॉन्ट टू बट आय एम अनेबल टू. अनेबल म्हणजे असमर्थ असणे, म्हणून अनेबल यूज झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य. तू माझ्या आयुष्यात आनंद आणतोस. तू माझ्या आयुष्यात आनंद आणतोस. वाक्य यू ब्रिंग जॉय टू माय लाईफ. यू ब्रिंग जॉय टू माय लाईफ. ब्रिंग म्हणजे आणतोस, आनंद म्हणजे इथे जॉय यूज झालेला आहे. यू ब्रिंग जॉय टू माय लाईफ. त्याच्यानंतर 16वं वाक्य. मी तुझ्यावर मोहित झालो आहे. मी तुझ्यावर मोहित झालो आहे. वाक्य आय ॲम इनफॅच्युएटेड विथ मी. आय ॲम इनफॅच्युएटेड विथ मी. इनफॅच्युएटेड म्हणजे मोहित. लक्षात घ्या, न्यू वर्ड्स आहेत. इनफॅच्युएटेड लक्ष देऊन करा, तो मोहितसाठी यूज झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य. मला तुझ्याशिवाय दुःखी वाटते. मला तुझ्याशिवाय दुःखी वाटते. वाक्य आय फील सॅड विदाउट यू. आय फील सॅड विदाउट यू. त्याच्यानंतर 18वं वाक्य. माझ्या जगण्याचे कारण तूच आहेस. माझ्या जगण्याचे कारण तूच आहेस. वाक्य यू आर माय रिझन फॉर लिव्हिंग. यू आर माय रिझन फॉर लिव्हिंग. त्याच्यानंतर 19वं वाक्य. मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचे आहे. म्हणजे हवं आहे, आयुष्यभर सोबत हवं आहे असं. मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचे आहे किंवा हवं आहे. वाक्य आय वॉन्ट अ लाईफ टाईम विथ यू. आय वॉन्ट अ लाईफ टाईम विथ यू. त्याच्यानंतर 20वं वाक्य. आम्ही तुम्हाला आणखी काही मदत करू शकतो का. आम्ही तुम्हाला आणखी काही मदत करू शकतो का आणि क्वेश्चन्स मार्क. वाक्य इज देअर एनिथिंग एल्स वी कॅन हेल्प यू विथ. इज देअर एनिथिंग एल्स वी कॅन हेल्प यू विथ आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 21वं वाक्य. तुमची खोली वरच्या मजल्यावर आहे. तुमची खोली वरच्या मजल्यावर आहे. वाक्य युअर रूम इज ऑन द टॉप फ्लोअर. युअर रूम इज ऑन द टॉप फ्लोअर. त्याच्यानंतर 22वं वाक्य. आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. वाक्य थँक्यू फॉर स्टेईंग विथ अस. थँक्यू फॉर स्टेईंग विथ अस. त्याच्यानंतर 23वं वाक्य. आम्ही आमच्या वास्तव्याच्या म्हणजे राहण्याचा खरोखर आनंद घेतला. आम्ही आमच्या वास्तव्याचा म्हणजे राहण्याचा खरोखर आनंद घेतला. वाक्य वी रिअली एन्जॉय आवर स्टे. वी रिअली एन्जॉयड आवर स्टे. त्याच्यानंतर 24वं वाक्य. कृपया येथे तुमच्या नावावर सही करा. कृपया येथे तुमच्या नावावर सही करा. वाक्य प्लीज साईन युअर नेम हिअर. प्लीज साईन युअर नेम हिअर. आणि त्याच्यानंतर 25वं वाक्य. तुम्हाला वेकअप कॉलची गरज आहे का. तुम्हाला वेकअप कॉलची गरज आहे का. वाक्य डू यू नीड अ वेकअप कॉल. डू यू नीड अ वेकअप कॉल आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. आतापर्यंत आपण 25 कितीतरी वाक्य बघितलेली आहेत. ती व्यवस्थित लक्ष देऊन करा, कारण ती खूप महत्त्वाची आहे. केव्हा ना केव्हा वापरात ती येणारच. ही फक्त तुम्ही वाक्य करून पण तुम्ही इंग्रजी व्यवस्थित बोलू शकता, कारण ही सगळ्या प्रकारची वाक्य आहेत. त्यामध्ये निगेटिव्ह आलं, त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह आले, अफर्मेटिव्ह आलं, त्याच इम्परेटिव्ह आलेली आहेत, एक्सक्लामेटरी आलेली आहेत, इंट्रोगेटिव्ह आलेली आहेत. सगळ्या प्रकारची म्हणजे ऑल इन वन अशी सगळ्या प्रकारची ही वाक्य आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा, कारण ती कशी आहेत की तुम्ही जर लक्ष देऊन केलं तर तुम्हाला ते येईल, नाहीतर तुम्ही विसरून जाईल. त्यामुळे थोड्या पिरियडने तुम्ही परत त्याची रिव्हिजन करा, बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ती लक्षात राहतील, कारण खूप महत्त्वाची आहेत. आणि इंग्रजी स्पीकिंग करत असाल तर त्यासाठी तर खूप महत्त्वाची आहे, कारण आपल्याला बोलायला पाहिजे, इंग्रजी बोलता यायला पाहिजे. त्याच्यासाठी वाक्य ही बेस्ट तुम्हाला ऑप्शन आहे. त्यामुळे वाक्याशिवाय तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही. त्यामुळे व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा.
त्याचप्रमाणे तुम्हाला अजून पण आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तिच्यावर तुम्हाला मदत होऊ शकते. कुठले आहेत तर फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. आणि त्याचप्रमाणे लिंक्डइन अकाउंट पण आहे स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याच्यामुळे तुम्ही तिथे पण आमच्या भेट द्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आणि तिथे फॉलो करायला आम्हाला विसरू नका. चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सेंटेन्सेस घेऊन एका नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.